नमस्कार, मी डॉक्टर मधुरा फडणीस खराडकर, लहान मुलांची किडनी तज्ज्ञ. या जागतिक किडनी दिनानिमित्त लहान मुलांमध्ये दिसून येणाऱ्या काही किडनी आजारांबद्दल आपण जाणून घेऊया. लहान मुले आणि किडनीचे आजार ऐकूनच आश्चर्य वाटलं ना? पण ही अगदी वस्तुस्थिती आहे. अगदी लहान मुलांमध्ये सुद्धा किडनीचे आजार दिसू शकतात. पालक म्हणून या आजारांबद्दल माहिती असणे गरजेचे आहे, कारण योग्य त्या वेळी त्यांचे निदान झाल्यास यामधील काही आजार पूर्णतः बरे होऊ शकतात. लहान मुलांमध्ये सर्वात जास्त प्रमाणात दिसून येणारे आजार म्हणजे मूत्रपिंड आणि मूत्रमार्गातील दोष. हे आजार जन्मापूर्वी बाळ पोटात असताना सोनोग्राफी केल्यानंतर बाळाच्या किडनीवर असलेल्या सुजेवरून आपल्याला लक्षात येतात. 60 to 70% मुलांमध्ये ही सूज क्षणिक असली तरी काही वेळेस त्याची वेगळी कारणं असू शकतात. पहिलं कारण म्हणजे मूत्रमार्गातील अडथळा किंवा पोस्टिरियर युरेथ्रल व्हॅल्व्स. हा आजार असल्यास बाळाला शू करायला त्रास होऊ शकतो. बाळ शू थेंब थेंब करतो किंवा काही वेळेस लघवीमध्ये जंतू संसर्ग होऊ शकतो. दुसरा आजार म्हणजे वसायको-युरेटरल रिफ्लक्स, ज्यामध्ये लघवी मूत्राशयातून बाहेर जाण्याच्या ऐवजी मूत्रनलिकेत परत जाते आणि क्वचित प्रसंगी मूत्रपिंडामध्येही परत जाते. या आजारांच्या निदानासाठी जन्मानंतर एका आठवड्यात बाळाची सोनोग्राफी केली जाते. काही वेळेस या आजारांसाठी शस्त्रक्रियाही केली जाते. शस्त्रक्रियेनंतर किडनीचे कार्य व्यवस्थित चालू आहे की नाही हे बघण्यासाठी वेळोवेळी सोनोग्राफी आणि रक्ताच्या काही तपासण्या केल्या जातात आणि लहान मुलांच्या किडनी तज्ज्ञाला दाखवायला लागते. लहान मुलांमध्ये दुसरा किडनीचा आजार म्हणजे लघवीतील इन्फेक्शन किंवा युरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शन. तुमच्या बाळाला युरिनमध्ये इन्फेक्शन आहे हे कसे समजेल? तर थंडी वाजून ताप येणे, लघवी करताना त्रास होणे, वारंवार लघवी होणे आणि लहान बाळांमध्ये दूध न पिणे हेच काही संकेत असतील तर लघवीच्या काही तपासण्या केल्या जातात, ज्यामध्ये जंतू आढळल्यास अँटीबायोटिक्सचा कोर्स दिला जातो. या उपचारानंतर सुद्धा काही तपासणी करणे गरजेचे आहे, जसे किडनीची सोनोग्राफी, ज्यामध्ये किडनीवर काही सूज आहे का ते दिसून येतं. मिक्च्युरेटिंग सिस्टोयुरेथ्रोग्राम, ज्यामध्ये काही अडथळा आहे का किंवा रिफ्लक्स आहे का हे आपल्याला दिसून येते. आणि DMSA स्कॅन, ज्यामध्ये किडनी किती टक्के काम करत आहे आणि या युरिन इन्फेक्शनमुळे किडनीला काही इजा झाली आहे का ते पण आपल्याला दिसून येते. काही वेळेस काही मुलांना काही इन्फेक्शन झाल्यानंतर अंगावरती सूज येते आणि लघवीचं प्रमाण कमी होतं. या आजाराला नेफ्रॉटिक सिंड्रोम असे म्हणतात. या आजारामध्ये अल्ब्युमिन नावाचं प्रथिन हे लघवीमधून बाहेर फेकले जाते. या कारणामुळे शरीरातील अल्ब्युमिनचं प्रमाण कमी होते आणि शरीरात पाणी साचून सर्व अंगावर सूज येते. या आजारासाठी स्टिरॉइड्स हे औषध काही विशिष्ट कालावधीसाठी दिले जाते. या औषधांचे काही साईड इफेक्ट्स असतात, जसे वजन वाढणे, खूप भूक लागणे आणि अंगावर सूज येणे. हे साईड इफेक्ट्स हे टेम्पररी आहेत आणि औषध कमी केल्यानंतर निघून जातात. पण लहान मुलांच्या किडनी तज्ज्ञाकडे त्याचा बाळाचा रक्तदाब मोजण्यासाठी वेळोवेळी फॉलोअप करणे गरजेचे आहे. क्वचित प्रसंगी हा आजार परतही उद्भवू शकतो, म्हणून सुद्धा फॉलोअप गरजेचे आहे. आता पालक म्हणून काही इम्पॉर्टंट गोष्टी आहेत ते तुम्हाला माहिती पाहिजे. पहिली गोष्ट म्हणजे लघवी वाटी प्रोटीन जात आहे की नाही याची तपासणी युरिन डिपस्टिकद्वारे वेळोवेळी करायला पाहिजे. जर बाळाला ताप येत आहे किंवा पोट दुखत आहे किंवा जुलाब उलटी होत आहे तर त्वरित तुम्हाला डॉक्टरांशी संपर्क साधायला पाहिजे. खाण्यामध्ये जास्त मिठाचे पदार्थ जसे पापड, लोणचे, बेकरीचे पदार्थ यांचं सेवन कमी करायला पाहिजे. हे काही किडनी आजार लहान मुलांमध्ये दिसून येतात. चला तर मग या किडनी दिनानिमित्त
लहान मुलांमधील दिसून येणाऱ्या या काही किडनी आजारांबद्दल जागरूक राहण्यासाठी आपण काही पावले उचलूया. धन्यवाद. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.